हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर इथं या दोन मैत्रिणी आहेत माझ्या, आमच्या ग्रुपमधल्या आचार्य आहेत त्या. तर इथं बनवत आहे बिर्याणी. तर एक मैत्रीण आहे, तिच्या घरी हळदी कुंकू होतं. त्या हळदी कुंकूसाठी आम्हाला आमंत्रण होतं आज. तर तिने आम्हाला असं छान बिर्याणी असं बनवली होती. तर असं हलवा, बिर्याणी, कुरडे, पापड वगैरे होतं. तर बिर्याणी वगैरे करून घेतली पोरींनी. आणि इथं हिरव्या मिरचीची छान ठेचा नाही म्हणतात, लोणचं होतं. हिरव्या मिरचीचं लोणचं आणलं तिने. असं खूप टेस्टी होतं लोणचं. तर आम्ही इथं ताटं वगैरे करून घेतली आणि जेवण करून घेतलं सगळ्यांनी. तर आमचा हा ग्रुप आहे ना, माझा जुन्या सोसायटीचा आहे. तर आम्ही खूप छान एन्जॉय करतो. आमच्यासारख्या पार्ट्या असतात, बर्थडे किंवा हळदी कुंकू वगैरे सारखं चालूच असतं काहीतरी. तर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. तर इथं एका मैत्रिणीने माझ्या गाभुळ्या खूप छान चिंच आणल्या होत्या. तर घेतल्या तिच्याकडून काही मी. खूप असं छान छान होतं, टेस्टी होतं. टेस्टी म्हणजे आंबटच असतात, पण छान होते गाभुळ्या अशा. तर इथं आवरून घेतलं, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं इथं. तर 2-3 मैत्रिणी माझ्या बाहेरून पण येतात. तर आम्ही असं हळदी कुंकाला एकत्र होतो, काय खूप मज्जा करतो. तर इथं गप्पा वगैरे झाल्या आमच्या. कसं हळदी कुंकाचं अजून रविवारपर्यंत, त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस चालेल. सारखं रोज हळदी कुंकू असतंच कुठंतरी. तर इथं सगळ्यांनी छान जेवण वगैरे करून घेतलं, हळदी कुंकू घेतलं, वाण वगैरे घेतलं सगळ्यांनी. खूप छान वाटलं. तर असं हसी मजाक चाललं होतं आमचं, कॉमेडी काही. तर घरी जायची तयारी होती परत. तर मला पण पिऊला घेऊन यायचं होतं, त्याच्यामुळं लवकर जायचं होतं. तर असे 2-3 वाण साचले ते आमचे. 2 जे बाहेरचे होतात ना, त्यांनी पण घेऊन आले ते वाण. कारण इतक्या लांब जायचं आम्हाला जमणार नाही म्हणून ते पण घेऊन आले ते वाण. तर असं एकत्र छान वाटतं ना, एकत्र आल्यावरती. आम्ही सगळ्यांनी असे वाण वगैरे दाखवले एकमेकांना. 2-3 वाण जमले होते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय फ्रेंड्स, बाय.